हॉटेलसारखा दाल तडका जर तुम्हाला घरी बनवायचा असेल तर ही पद्धत वापरा आणि ताजा मसाला बनवून जर तुम्ही दाल तडका करताल तर हॉटेलपेक्षाही नक्की भारी होणार। अशा पद्धतीने डाळी मिक्स करून जर तुम्ही दाल तडका करताल तर नेहमीपेक्षा आणखीन दुप्पट स्वाद होईल। तर त्यासाठी इथे मी पाव कप तुरीची डाळ, पाव कप मुगाची डाळ आणि त्याचबरोबर इथे मी साधारण एक 5 चमचे इतकं मसुरीची डाळ घेतलेली आहे। तर या ठिकाणी साधारण हे सगळं मिळून अर्धा कप इतकं झालेलं आहे। तर आता हे डाळी जे आहे स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे। तर अशा डाळी मिक्स केल्यामुळे चवीला छान होतो आणि सोबतच 3 मध्यम आकाराची पिकलेली टोमॅटो छान असं चौकोनी चिरून घेतलेलं आहे ते टाकून घेतलेलं आहे आणि मूठभर मेथीची भाजी कट करून घेतली आहे ते सुद्धा टाकलेले आहे। ताजी मेथीची भाजी टाकल्यानं त्याची चव आणखीन मस्त येते आणि मूठभर कोथिंबीर सुद्धा टाकून घेतली आहे। खडे मसाल्यांमध्ये 2 तमालपत्र, 1 मोठी वेलची, दालचिनीचा तुकडा, 1 चक्री फूल, 2 हिरव्या वेलच्या टाकून घेतलेला आहे। 3 वाट्या पाणी टाकून आणि गॅसचा फ्लेम कमी करून आपल्याला कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायचा आहे। आता यासाठी एक छोटं वाटण करून घेऊया। तर इथे मी साधारण एक 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि त्याचबरोबर 5 ते 6 लसूण पाकळ्या, 2 इंचाचं आलं पाणी न टाकता याचा वाटण तयार करून घ्यायचं आहे। तर आता इथं कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे आणि सगळ्या डाळी सोबतच टोमॅटो छान असं शिजल्या गेलेलं आहे। यामध्ये जे खडे मसाले आहेत ते काढून टाकलं तरीही चालतो कारण याचा फ्लेवर आता डाळीमध्ये उतरलेला आहे। आता एक अर्धा चमचा हळद आणि एक अर्धा चमचा मीठ टाकून छान असं हे घोटून घ्यायचं आहे। तर इथे डाळी सगळ्या छान शिजल्या गेल्या आहे, वरण आपलं तयार झालेलं आहे। आता खास मसाला तयार करून घेऊया। तडका पॅनमध्ये इथे मी 1 चमचा जिरे टाकून घेतलेला आहे आणि 2 चमचे धने। तर हे मी जेवढा मसाला बनवत आहे, आता आपण जेवढं डाळी घेतलेल्या होत्या तर त्याच्या दुप्पट म्हणजे 2 वेळेस होईल इतकं मसाला बनवत आहे। आणि एक हिरवी वेलची, 5 ते 6 इथे मी काळी मिरी आणि 3 ते 4 लवंगा टाकून घेतले, त्यापेक्षा जास्त नको। आणि तर इथे आपल्याला हे सगळं छान परतून घ्यायचं आहे। छान सुगंध वास येईपर्यंत छान परतून घेतलं की यामध्ये 2 चमचे इथे मी कसुरी मेथी टाकून घेतलेला आहे। पाणी न टाकता याचं छान असं वाटण तयार करून घ्यायचं आहे। आता दाल तडक्याला फोडणी देण्यासाठी कढईमध्ये साधारण एक 6 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं छान फुलू द्यायचं। त्यानंतर 2 मध्यम आकाराचे कांदे चौकोनी फोडी चिरून घेतलेले आहे ते टाकून घेतलेलं आहे। 5 ते 6 कढीपत्त्याची पानं टाकून घेतलेले ते सुद्धा परतून घेतलेलं आहे। तयार करून घेतलेलं हिरवं वाटण, थोडंसं कोथिंबीर टाकून घ्यायचं, 2 ते 3 हिरव्या मिरच्या यामध्ये टाकून घेतल्या ते सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे। मी जेवढा मसाला तयार करून घेतलेला त्यामधलं अर्धा इथे मी वापरलेला आहे आणि सोबतच इथे मी अर्धा चमचा हळद सुद्धा टाकून घेतलेला आहे। सगळं छान असं व्यवस्थित परतून घेतल्यानंतर शिजून घेतलेल्या ज्या डाळी होत्या ते टाकून घ्यायचं, म्हणजेच आपलं वरण टाकून घ्यायचं आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आणि थोडंसं गरम मसाला टाकून घ्यायचा। हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। सगळे मसाल्याचा फ्लेवर आता डाळीमध्ये उतरलं की 1 मिनिट असं शिजू द्यायचं। त्यानंतर यामध्ये गरजेपुरतं पाणी टाकायचं। तर आपण दाल तडका करत आहोत, फार पातळ नसतो, थोडंसं लपतप असं असतो। यामध्ये आपण मुगाची डाळ वापरलेली आहे त्यामुळे थोडंसं पातळ ठेवलं तरी काही हरकत नाही, थंड झालं की ते परत घट्टच होतो। आता या ठिकाणी आता मी थोडंसं कोथिंबीर टाकून घेतलेलं आहे। याला शिजू देऊया, यासाठी तडका तयार करून घेऊया। तर इथे मी तडका पॅनमध्ये एक 3 चमचे इतकं तूप आणि 2 चमचे तेल टाकून घेतलं आहे। पूर्ण तुपाचा तडका सुद्धा तुम्ही देऊ शकता किंवा तेलाचाही तडका देऊ शकता तुमच्या आवडीनुसार। त्याचबरोबर इथे मी एक 3 चमचे कट करून घेतलेल्या लसूण पाकळ्या आणि पाव चमचा हिंग, 3 ते 4 इथे मी सुक्या लाल मिरच्या कट करून टाकून घेतलेला आहे। तर लसूण पाकळ्या थोडंसं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं, त्याचा फ्लेवर जे आहे तेलामध्ये उतरतो आणि त्याचा खमंगपणा आपल्या दाल तडक्याला येतो। अर्धा चमचा इथे मी बेडगी मिरची पावडर टाकलेला आहे, जे तिखट नसते, फक्त रंगासाठी आपण बेडगी मिरची पावडर वापरलेली आहे, नसेल तर स्किप करू शकता। तर या पद्धतीने तुम्ही पूर्ण जे दाल तडका आहे त्यावर टाकू शकता किंवा जेव्हा आपण सर्विंग बाउलमध्ये टाकून घेतो त्यावेळेस सुद्धा वरतून टाकू शकता। दिसायला जेवढं मस्त दिसत आहे, चवीला सुद्धा तेवढंच मस्त आपला दाल तडका तयार झालेला आहे। एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला सुद्धा आवडेल। हॉटेल आणि रेस्टॉरंट टाईपचं जर तुम्हाला दाल तडका करायचा असेल तर अशा डाळी मिक्स करून एकदा नक्की करून पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। नंतर